जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीची जी अंतरिम उत्तर सूची आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर एखाद्या प्रश्नावर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, आक्षेप घ्यायचा असेल तर त्याकरिता असलेले जे काही प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा, आपण जर का महा टीईटी याकरिता जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे mahatet.in याला लॉग इन केलेलं आहे। याला लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला न्यू नोटिफिकेशन दिसत असेल महाटेट 2024 अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्याबाबत एक महत्त्वाचं या ठिकाणी प्रसिद्धी पत्र। आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की 10 नोव्हेंबर 2024 ला जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही झालेले आहेत। त्याची जी अंतरिम उत्तर सूची आहे, ज्याला की आपण या ठिकाणी असं म्हणूया की तात्पुरती उत्तर सूची आहे, ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता यावर जर का समजा कुणाला असं वाटलं की यामध्ये काही त्रुटी आहे, काही आक्षेप आहे, तर येत्या 16 डिसेंबर 2024 पर्यंत त्या ठिकाणी महा टीईटीच्या लॉग इन वर आपल्याला पर्सनल जे आपलं लॉग इन आहे, ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपल्या पर्सनल लॉग इनला या ठिकाणी आक्षेप नोंदवता येणार आहे। बाकी ऑफलाईन पद्धतीने किंवा समक्ष भेटून टपालाने किंवा ईमेलद्वारे आपल्याला आक्षेप घेता येणार नाही। आक्षेप कसा घ्यायचा आहे तर महा टीईटी याला लॉग इन करायचं, स्वतःचं पर्सनल लॉग इन करून घ्यायचं आणि पर्सनल लॉग इन करून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला जे आहे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। ते कसं घ्यायचं ते आपण बघूया। परंतु पुढे जाण्याच्या पूर्वी मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी टीईटीची परीक्षा पास झालेली असाल आणि आपल्याला शिक्षक व्हायचं असेल परमनंट, तर तुम्हाला जे आहे टेटची परीक्षा द्यावी लागेल आणि टेटच्या अभ्यासाकरिता तुमच्याकरिता उपलब्ध आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0 जी की आत्ताच लॉन्च झालेली आहे, जी येत्या टेट परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असणार आहे। अगदी टिपिकल IBPS च्या पॅटर्न नुसार यामध्ये जे आहे डेली प्रत्येक विषयाचं लेक्चर होणार आहे लाईव्ह। जर लाईव्ह लेक्चर या ठिकाणी मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहू शकता 1 वर्षापर्यंत। त्यामध्ये जे आहे पीडीएफच्या स्वरूपामधल्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। IBPS मधली एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला शिकवण्याकरिता या ठिकाणी असणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली एकमेव बॅच आहे की ज्यामध्ये प्रत्येक विषयाकरिता 2-2 एक्सपर्ट शिक्षक या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहे। प्रत्येक जणाने आपली जी काही गुणवत्ता आहे ती ऑलरेडी सिद्ध केलेली आहे। त्या ठिकाणी ज्ञान वराळे सर आहेत मॅथ रिझनिंग करिता, ज्यांनी मागच्या परीक्षेमध्ये 174 चा स्कोर ऑलरेडी करून दाखवलेला आहे। त्यामुळे यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा। मला शाश्वती आहे की तुम्ही नक्कीच जे आहे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला यांच्या सोबत अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर मास्टर टीचर हे प्ले स्टोर वर जा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील मास्टर टीचर या ऍपची लिंक आहे, त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा। बघा, आपल्याला काय करायचं आहे की उमेदवारांचं जे लॉग इन आहे त्या उमेदवाराच्या लॉग इन वर या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी उमेदवाराने आपला या ठिकाणी लॉग इन आयडी टाकून द्यायचा आहे आणि लॉग इन आयडी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं। जर समजा तुम्हाला पासवर्ड वगैरे विसरलेला असेल तर या ठिकाणी पासवर्ड विसरला त्याच्यावर क्लिक करा, इथे ईमेल आयडी टाका, इथे मोबाईल नंबर टाका आणि गेट पासवर्ड वर क्लिक करा। लगेच तुम्हाला इथे खाली जी विंडो आहे त्या विंडो वरती तुमचा पासवर्ड दाखवून दिला जाणार आहे। मग तुम्हाला तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन झालं की अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, तक्रार नोंदवा, प्रवेश पत्र डाउनलोड करा किंवा आक्षेप नोंदवा। तर आपल्याला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, एखादा प्रश्न आपल्याला वाटलं की याचं उत्तर हे नाही, हे असायला पाहिजे होतं किंवा प्रश्न चुकलेला आहे, तर इथे आक्षेप नोंदवावर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे। आक्षेप नोंदवावर आपण एकदा क्लिक केलं की या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येतो आहे। बघा, आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट या ठिकाणी बघूया। बघा, त्या परीक्षेचा पेपर आहे। आपण आता बघा, मी स्वतः हे पेपर दिलेला आहे, पेपर 1 पेपर 2, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या पेपरच्या कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। उदाहरण म्हणून आपण सांगू एक पेपर 1 आहे, ठीक आहे, पेपर 1 इथे सिलेक्ट केला। परीक्षेचं माध्यम आपल्याला निवडायचं आहे। तुम्ही ज्या माध्यमातून परीक्षा दिलेली आहे त्या माध्यमातून तुम्हाला निवडायचं आहे। आता मी उर्दू माध्यम मधून परीक्षा दिलेली आहे म्हणून या ठिकाणी मी उर्दू निवडलेला आहे, म्हणून भाषा 1 उर्दू आली। सेकंड जी भाषा होती मी घेतलेली आहे या ठिकाणी मराठी, म्हणून मराठी घेतलेली आहे, ठीक आहे, हा झालाय। आता खालच्या टप्प्यावर या प्रश्नपत्रिकेचा जो संच आहे तो कोणता होता, आपण आपल्याकडे असलेला जो संच आहे आपल्याला जो मिळाला होता तो
तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. माझा ए होता म्हणून मी ए सिलेक्ट केलेला आहे. आता याच्यावरील तुम्हाला कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन आहे तुमचं जे जे असेल ते, ठीक आहे. समजा आपण गृहीत धरूया की प्रश्न क्रमांक 15 वर आपलं ऑब्जेक्शन आहे. आपण प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी सिलेक्ट केला. त्यानंतर उत्तर सूचीमधील पर्याय, उत्तर सूचीमधील पर्याय म्हणजे परीक्षा परिषदेने कोणता पर्याय त्याचा बरोबर उत्तर दिलेलं आहे ते बघायचं आहे. समजा इथे त्याचं प्रश्नाचं उत्तर ए दिलंय त्याने, ठीक आहे. 1 नंबर याला आपण क्लिक करून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे तर परीक्षा परिषदेने दिलंय, तुम्हाला काय वाटतं कोणतं उत्तर असायला पाहिजे ते इथे आहे. समजा तुम्हाला वाटतं की यार बी नंबरचं ऑप्शन किंवा 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असायला पाहिजे, इथे करेक्ट केलं. आता इथे तुम्हाला सांगितलंय प्रश्नासंदर्भामध्ये थोडक्यामध्ये माहिती नोंदवा. आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही कशाच्या बळावर सांगत आहात की यार याचं उत्तर जे आहे 1 नाही 2 नंबरचं असायला पाहिजे. तर इथे त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला टाईप करायचं आहे. किंवा समजा एखादा असं पुस्तक असेल की यार XYZ एक प्रसिद्ध पुस्तक आहे किंवा पाठ्यपुस्तक आहे, ठीक आहे. समजा पाठ्यपुस्तका म्हणजे इयत्ता 5वीच्या मराठीच्या पुस्तकाच्या पेज नंबर या क्रमांकावरती जे आहे याचं उत्तर असं असं दिलेलं आहे, असं आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे. रेफरन्स द्यायचा आहे. समजा मी ते XYZ काहीतरी टाईप करून घेतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. ऍक्च्युअली मला अजूनही प्रश्न या ठिकाणी चुकीचे सापडलेले नाही. तुम्हाला जर सापडले असेल तर मला सांगा. मी इथे फक्त तुम्हाला डेमो म्हणून या ठिकाणी दाखवतोय. आता हे आपण इथे टाईप केलंय डिस्क्रिप्शन. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे सबमिट ऑब्जेक्शन. मग इथे सबमिट ऑब्जेक्शन वर आपण या ठिकाणी क्लिक करून दिलेलं आहे. आपलं ऑब्जेक्शन या ठिकाणी सबमिट झालेलं आहे. आता सबमिट झालंय किंवा नाही ते बघण्यासाठी इथे खाली स्क्रोल करा. बघा या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं जे ऑब्जेक्शन आहे इथे खाली दाखवत आहे की यार तुमचं ऑब्जेक्शन जे आहे किती ऑब्जेक्शन आहे कोणत्या कोणत्या प्रश्नावर. एकाच प्रश्नावर नव्हे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जेवढे ऑब्जेक्शन्स वाटतील तेवढ्या प्रश्नांवर या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवू शकता. त्यामुळे ही सोपी प्रोसेस आहे. आपल्यापैकी ज्यांना असं वाटतं की यार हा प्रश्न चुकीचा झालेला आहे त्या प्रश्नावर तुम्ही सहजपणाने या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवू शकता. तुम्हा सर्वांना जे आहे आपला स्कोर चेक करण्यासाठी पहिल्यांदा तर शुभेच्छा. तुम्हाला सर्वांनी जे आहे अगोदर पहिल्यांदा आपलं चेक करून घ्या की आपल्या अंतरिम उत्तर सूचीनुसार आपल्याला मार्क्स एक्झॅक्टली किती दिसत आहे आणि ते मार्क तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणाने कमेंट करा. जे उमेदवार या ठिकाणी पास झालेले आहेत अंतरिम उत्तर सूचीमध्ये त्यांना ऍडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी जे आहे आता मागचा पुढचा विचार न करता लगेच टेट परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायची आहे. कारण आता याची अंतिम उत्तर सूची आल्याच्या नंतर लगेच जे या दिवशी अंतिम उत्तर सूची आणि रिझल्ट एकाच दिवशी लागतो आणि एका महिन्यानंतर रिझल्ट लागला की लगेच आपल्याला सर्वांना प्रतीक्षा आहे टेट परीक्षा होण्याची. त्यामुळे टेट परीक्षेला जे आहे आपला नोटिफिकेशन आल्यापर्यंत पूर्ण सिलेबस या ठिकाणी कंप्लीट झालेला असायला पाहिजे. कारण IBPS परीक्षा घेतो आणि IBPS 20-22 दिवसांपेक्षा जास्त आपल्याला वेळ देत नाही. त्यामुळे आपण जे आहे वेळेच्या अगोदर तयारीला लागा. त्यामुळे जे आहे तुम्हाला ही उत्कृष्ट अशा प्रकारची बॅच उपलब्ध आहे टेट परीक्षेच्या अभ्यासाकरिता. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरला जायचं आणि मास्टर टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करून बिनधास्त पद्धतीने यांच्यासोबत अभ्यासाला आज आता ताबडतोब सुरुवात करायची आहे.